अमावस्यानंतरचा शुभ संदेश. स्वामी समर्थांनी निवडलेले भाग्यवान लोक कोण? नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अमावस्या म्हणजे अंधार, मनात काळोख, शंका, असुरक्षितता निर्माण करणारा काळ. पण प्रत्येक अंधारानंतर एक प्रकाश येतोच. प्रत्येक वेदनेनंतर सुखाचं दार उघडतंच. जसं रात्र कितीही लांब असली तरी पहाट होतेच, तसंच अमावस्यानंतर आयुष्याच्या आकाशात नवं चांदणं उगवतं आणि त्या प्रकाशाचा दिव्य स्पर्श म्हणजेच स्वामी समर्थांचा आशीर्वाद. अमावस्यानंतरचं वातावरणही बदलून जातं. कालपर्यंत जड वाटणारा श्वास हलका होतो, मनातली गाठ सुटायला लागते. निसर्गातली हवा देखील जणू सांगते की नवा अध्याय सुरू झालाय. हाच तो काळ आहे जेव्हा स्वामींच्या कृपेने भाग्यवान जीवांची आयुष्य पूर्ण बदलून जातात. स्वामी समर्थांचा शुभ संदेश फार थेट आणि सोपा आहे. ज्यांनी दुःख सहन केलं, प्रामाणिकपणे संघर्ष केला आणि श्रद्धा सोडली नाही, त्यांना आता आशीर्वाद लाभेल. अशा लोकांसाठीच ही वेळ खास आहे. ते आता नव्या वाटेवर चालायला निघतील. काही निवडक राशींवर ही कृपा विशेष पद्धतीने होणार आहे. सिंह राशीच्या लोकांवर स्वामी समर्थांचा करुणामय हात असेल. सिंह राशीचे लोक आयुष्यभर धैर्याने लढतात, पण कित्येकदा त्यांना अपयशामुळे खचावं लागतं. ही अमावस्येनंतरची वेळ त्यांच्यासाठी जणू नवं जीवन घेऊन आली आहे. नोकरीत मोठा यश, पदोन्नती, व्यवसायात अडकलेला पैसा हातात येईल. घरात सन्मान वाढेल आणि समाजात प्रतिष्ठा मिळेल. सिंह राशीच्या लोकांसाठी स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. आता काळोख संपला, तू माझा आहेस, मी तुझ्या मागे आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना अमावस्येनंतरचा काळ अडथळ्यांपासून मुक्त करणार आहे. वृश्चिक राशीचे लोक जिद्दी असतात, पण आयुष्यात अनेक वेळा त्यांच्यासमोर भिंत उभी राहते. ती भिंत आता कोसळणार आहे. प्रेम संबंधात अडकलेले प्रश्न सुटतील, कुटुंबात हसू येईल, आरोग्य सुधारेल आणि जीवनातल्या जुन्या जखमा हळूहळू बऱ्या होतील. वृश्चिक राशीचे लोकांना जाणवेल की स्वामी समर्थांचा हात त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी आता हसून जगायला सुरुवात करावी. धनु राशीचे लोक खूप मेहनत घेतात, पण त्यांच्या मेहनतीला योग्य फळ नेहमीच उशिरा मिळतं. अमावस्येनंतर त्यांची ही प्रतीक्षा संपेल. स्वामी समर्थ त्यांना जणू सांगत आहेत, तुझं श्रमाचं बीज आता फळाला येणार आहे. धनु राशीचे लोकांना पैशाची आवक वाढेल, नवं काम सुरू होईल, घरात शांतता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मानसिक शांती लाभेल. आजवर जी अस्वस्थता होती ती आता दूर होईल आणि मन प्रसन्न होईल. मीन राशीचे लोकांना अमावस्येनंतरचं भाग्य नातेसंबंधात सुख देणार आहे. कित्येक वर्षां ज्यांच्या मनात प्रेमाची, मायेची ओढ होती ती आता पूर्ण होईल. घरात एकोपा येईल, हरवलेलं नातं पुन्हा जोडेल. कामकाजात सुधारणा होईल आणि अपेक्षित संधी मिळेल. मीन राशीच्या लोकांसाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे जणू जीवनातलं जुनं दुःख धुवून टाकणारा गंगा स्नानच. वृषभ राशीच्या लोकांनाही या अमावस्येनंतर खास आशीर्वाद लाभणार आहे. त्यांच्या आयुष्यात कित्येक वेळा प्रयत्न असूनही अपयश आलं असेल, पण आता स्वामी समर्थ स्वतः त्यांच्या पाठीशी उभे आहेत. वृषभ राशीच्या लोकांना अचानक यश मिळेल, घरात धनवृद्धी होईल आणि कुटुंबाला ऐश्वर्य प्राप्त होईल. स्वामींचा संदेश त्यांच्यासाठी असा आहे की आता मागे वळून पाहू नकोस, तुझ्यासमोर फक्त यशाचं दार उघडले. ही 5 राशी म्हणजे सिंह, वृश्चिक, धनु, मीन आणि वृषभ स्वामी समर्थांनी निवडलेले भाग्यवान लोक आहेत. या लोकांना अमावस्येनंतर काळोखातून प्रकाशात नेलं जाणार आहे. संघर्षाचं पर्व संपणार आहे आणि सुखाची नवी पहाट उगवणार आहे. पण स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त राशींवरच नाही तर श्रद्धेवरही अवलंबून असतो. जो कोणी मनापासून स्वामींचं नाम घेतो त्याच्यावर स्वामींची कृपा हमखास होते. म्हणूनच अमावस्येनंतरच्या या शुभ क्षणी स्वामींचं स्मरण करणं, त्यांच्या चरणी श्रद्धा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दिवा लावा, स्वामींचं नाम जपा, गरिबाला मदत करा आणि मनातला अंधार स्वामींच्या चरणी अर्पण करा. अमावस्या म्हणजे अंधार नाही, ती म्हणजे प्रकाशाची तयारी आहे. स्वामी समर्थांचा शुभ संदेश आपल्याला सांगतो की काळोखानंतर प्रकाश आहे, दुःखानंतर सुख आहे आणि संघर्षानंतर समाधान आहे. आजवर जे लोक अश्रूंनी जगले त्यांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतील, कारण स्वामी समर्थ म्हणतात की घाबरू नका लेकरांनो, मी आहे ना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.